आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी ॲस्ट्रोपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण कुंभ राशीचे फेब्रुवारी 2026 या महिन्याचे राशी भविष्य डिटेलमध्ये समजून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि कसे वाटताय तुम्हाला व्हिडिओज कमेंट करून अवश्य सांगा। सुरू करूया कुंभ राशी फेब्रुवारी 2026। ग्रह गोचराची परिस्थिती सगळ्यात आधी आपण समजून घेऊया। 4 फेब्रुवारीला बुधदेवांचं राशी परिवर्तन कुंभ राशीमध्ये आपल्या राशीमध्ये होतंय। 6 फेब्रुवारीला शुक्राचं राशी परिवर्तन सुद्धा आपल्या लग्न स्थानात कुंभ राशीमध्ये होतंय। 13 आणि 23 फेब्रुवारीला सूर्य आणि मंगळ या दोघी ग्रहांचं राशी परिवर्तन सुद्धा आपल्याच राशीत कुंभ राशीत होतंय। आता या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीवरती खूपच शुभ फलदायक असा परिणाम हा या महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे, कारण 4 ग्रहांचं राशी परिवर्तन आपल्या राशीमध्ये होतं आहे आणि राहुदेव सुरुवातीपासूनच तिथे विराजमान आहे। तर राहुदेवांसोबत या 4 ग्रहांची युती 1 बाय 1 या महिन्यामध्ये पाहायला मिळते। याचा शुभ फलदायक असा परिणाम कुंभ राशीला होणार आहे। आरोग्याच्या दृष्टीने कुंभ राशीसाठी विचार केला गेला असता महिन्याचा पहिला पंधरवाडा आपल्याला थोडी आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे। पुरेशी झोप आणि पुरेसं पाणी पिण्याचा सल्ला आपणास फेब्रुवारी 2026 या महिन्यात देण्यात येतो आहे। थोडासा मानसिक त्रास, डोकंदुखी आणि दातांची समस्या डोकं वर काढू शकते, त्याच्यामुळे योग्य ती काळजी कुंभ राशीच्या जातकांनी महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात घ्यायची आहे। उच्चीचा मंगळ मकर राशीमध्ये आपल्या द्वादश स्थानामध्ये बसलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला याच्यामुळे हाय एनर्जी एकदम या महिन्यामध्ये जाणवेल। खूप हाय एनर्जी आपल्याला जाणवेल आणि त्या एनर्जीचा पुरेपूर लाभ आपल्याला या महिन्यात कसा घ्यायचा याचा विचार आपण करायचा आहे। या महिन्यामध्ये आपण केलेली सर्व मेहनतीचा फळ आपल्याला कुठेतरी महिन्याच्या शेवटी मिळताना दिसेल। मंगळदेवांचं राशी परिवर्तन 23 फेब्रुवारीला आपल्या स्थानामध्ये आपल्या लग्न स्थानामध्ये होईल। त्याच्यानंतर आपण केलेल्या सर्व कामांचा मोबदला आपल्याला फटाफट मिळताना दिसणार आहे 23 फेब्रुवारीच्या नंतर। त्यानंतर धनस्थानाचे स्वामी गुरुदेव आपल्या पंचम स्थानामध्ये विराजमान आहे आणि शनिदेव आपल्या धनस्थानामध्ये विराजमान आहे। त्याच्यामुळे आपल्याला या महिन्यामध्ये कोणाला दिलेली उधार ही वापस येईल। कोणालाही आपण पैसे मागून या महिन्यामध्ये घेतले, आपले उधारीचे दिलेले पैसे कोणाला आपण मागून घेतले की पटकन आपल्याला या महिन्यामध्ये मिळण्याचे योग बनलेले आहे। या महिन्यामध्ये धनाच्या बाबतीत कुंभ राशीसाठी कोणत्याही गोष्टीची कमी आपल्याला या महिन्यामध्ये पडणार नाही, कारण गुरुदेव पंचम स्थानामध्ये विराजमान आहे आणि शनिदेव द्वितीय स्थानामध्ये विराजमान आहे। त्यामुळे हा सुंदर असा योग बनलेला आहे आणि आपल्या लग्न स्थानामध्ये 4 ग्रहांचं राशी परिवर्तन जे होतंय त्याच्यामध्ये सूर्यासोबत मंगळ विराजमान होणार आहे महिन्याच्या शेवटी। त्याच्यामुळे धनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर या महिन्यामध्ये कुटुंब रिलेटेड काही गोष्टींवरती आपला खर्च कुटुंबामध्ये होऊ शकतो, पण तो खर्च आवश्यक असा खर्च असेल। आवश्यक तो खर्च आपल्याला या महिन्यामध्ये करावा लागेल, बाकी अनावश्यक खर्च आपल्याला या महिन्यामध्ये टाळायचे आहे। या महिन्यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक कशी करता येईल याचा विचार कुंभ राशीच्या जातकांनी फेब्रुवारी 2026 मध्ये करायचा आहे। आपण या महिन्यात केलेल्या गुंतवणुकीचा फायदा आपल्याला लॉंग टर्मसाठी कुठेतरी पुढे तुम्हाला जाणवेल, त्यासाठी हा महिना शुभ फलदायक आहे। पराक्रम आणि परिश्रमाच्या दृष्टीने विचार केला गेला असता मंगळदेवांची स्थिती महत्त्वपूर्ण ठरते। मंगळदेव आपल्या व्यय स्थानामध्ये उच्चीच्या अवस्थेमध्ये मकर राशीमध्ये विराजमान आहे। मकर राशीमध्ये मंगळदेव उच्चीच्या अवस्थेमध्ये असतात, त्यामुळे ह्या महिन्यामध्ये पराक्रम परिश्रमामध्ये कोणत्याही बाबतीत आपल्याला कमी पडायचं नाही आहे, कारण आपली एनर्जी एकदम हाय लेव्हलला ह्या महिन्यामध्ये असणार आहे। ॲक्टिवनेस हा भरभरून तुम्हाला या महिन्यामध्ये कुंभ राशीला मिळतोय, त्याचा पुरेपूर कसा फायदा करून घेता येईल याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे। या महिन्यामध्ये काही दूरचे प्रवास आपल्याकडून संभवतात, ते दूरचे प्रवास सुद्धा आपल्या कामानिमित्त होऊ शकतात किंवा एखाद्या मंगल कार्याला आपण एखाद्या नातेवाईकांच्या ठिकाणी एखादं मोठं फंक्शन मंगल कार्यासाठी एखाद्या लॉंग टूरवरती जाण्याचे योग आहे। एखाद्या मंगल कार्यासाठी किंवा आपल्या कामानिमित्त लॉंग टूरला जाण्याचे योग आपले या महिन्यामध्ये बनताय आणि ते आपल्यासाठी अत्यंत शुभ फलदायक असतील।
त्यानंतर चतुर्थ स्थानाचे स्वामी शुक्रदेव 6 फेब्रुवारीला राशी परिवर्तन करून आपल्या प्रथम स्थानामध्ये येत आहे. त्याच्यामुळे ह्या महिन्यामध्ये वास्तू, वाहन आणि जमिनीसाठी आपण विचार करत असाल तर 6 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी हा काळ कुंभ राशीसाठी फेब्रुवारी या महिन्यात अतिशय लाभफलदायक असणार आहे. त्यामुळे ह्या महिन्यामध्ये वास्तूचं प्लॅनिंग करायचं असेल, घरात एखादं रिनोव्हेशन वर्क आपल्याला करायचं असेल, त्यानंतर घरामध्ये आपल्याला फर्निचरचं काम करायचं असेल किंवा एखादी मोठी वस्तू विकत घ्यायची असेल, आपल्याला शेती विकत घ्यायची असेल, शेतजमीन विकत घ्यायची असेल, नवीन प्रॉपर्टी करायची असेल तर कुंभ राशीसाठी फेब्रुवारी 2026 हा संपूर्ण महिना 6 फेब्रुवारी नंतर कुठेतरी आपल्या बाजूने वळताना दिसतोय. या महिन्यात केलेली योग्य गुंतवणूक आपल्यासाठी अतिशय प्रॉफिटेबल असणार आहे. त्यानंतर पंचम स्थानामध्ये गुरुदेव स्वतः विराजमान आहे आणि पंचम स्थानाचे स्वामी बुधदेव आपल्या व्यय स्थानामध्ये विराजमान आहे आणि 4 फेब्रुवारीला राशी परिवर्तन करून आपल्या लग्न स्थानात येत आहे. त्याच्यामुळे या महिन्यामध्ये फायनान्स क्षेत्रातील लोकांना, मार्केटिंग क्षेत्रातील लोकांना, त्यानंतर इंजिनिअरिंग क्षेत्रातील, IT क्षेत्रातील लोकांना विशेषतः या महिन्यामध्ये पुरेपूर फायदा मिळताना दिसणार आहे. विद्यार्थ्यांसाठी भरभरून अशा नवीन संधी या महिन्यामध्ये कुठेतरी आपल्याला दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये या महिन्याच्या पाहायला मिळणार आहे. विद्यार्थ्यांचे काही प्रोजेक्ट्स चालू असतील, त्यानंतर एखादी एक्झाम या महिन्यामध्ये असेल, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, तर ती क्रॅक होण्याची संभावना या महिन्यामध्ये बनलेली आहे. संतान प्राप्तीसाठी जे जातक प्रयत्न करताय त्यांच्यासाठी कुंभ राशीसाठी महिन्याचा दुसरा पंधरवाडा हा विशेष शुभ फलदायक असेल. त्यामुळे सूर्याचं एकदा राशी परिवर्तन आपल्या राशीत झाल्याच्या नंतरच आपल्याला तसे योग बनता आहे. आपल्या दाम्पत्य जीवनाची गोष्ट केली गेली असता दाम्पत्य जीवनासाठी विशेष शुभ फलदायक असा काळ हा महिन्याचा दुसरा पंधरवाडा बोलता येईल, जेव्हा सूर्यदेवांचं राशी परिवर्तन आपल्या राशीमध्ये होईल. तोपर्यंत आपल्याला कुठेतरी आपल्या ॲग्रेसिव्हनेसवरती कंट्रोल करण्याची गरज आहे. लव्ह रिलेशनबद्दल बोलायचं झाल्यास या महिन्यामध्ये आपल्या पार्टनरसोबत आपल्या काही मिसअंडरस्टँडिंग्स होऊ शकतात आणि बोलल्याने भांडण वाढू शकतं. त्याच्यामुळे ह्या महिन्यामध्ये शक्यतो न बोललेलंच बरं आहे किंवा कमी बोललेलं बरं आहे. बोलण्याने भांडण आणि समजुतीने समाधान या मंत्राचा वापर आपल्याला करायचा आहे. त्याच्यामुळे समजुतीने काम घ्यायचं आहे असा लव्ह रिलेशन करणाऱ्या जातकांसाठी कुंभ राशीसाठी हा सल्ला देण्यात येतो आहे. त्यानंतर पैशांच्या बाबतीत जितकं आपलं पांघरूण आहे तितकंच आपल्याला पाय पसरायचे आहे. खर्चावर नियंत्रण आपल्याला ठेवायचं आहे या महिन्यामध्ये. आधी विचार आणि मगच खर्च हे पथ्य आपल्याला या महिन्यामध्ये ठेवायचं आहे. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने कुंभ राशीसाठी विचार केला गेला असता या महिन्यामध्ये जे लोक चिकाटीने काम करतील त्यांना याच महिन्याच्या शेवटीपासून आणि मार्च महिन्यामध्ये त्याचे अत्यंत शुभ परिणाम या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मेहनत केल्याशिवाय देवही साथ देत नाही. कर्माची जोड ही भाग्याला असावीच लागते. भाग्य आणि कर्म दोघी वेगवेगळ्या गोष्टी आहे. कर्म असेल तरच भाग्य उजळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही भविष्य कितीही पाहत असला तरी कर्माची जोड त्याला हवी आहे, तेव्हाच तुम्हाला भाग्याची साथ मिळणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने कुंभ राशीने प्रॅक्टिकल होऊन आपल्या राशीच्या स्वभावानुसारच वागायचं आहे. एकादश स्थानाचे स्वामी गुरुदेव आपल्या पंचम स्थानामध्ये विराजमान आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये कुठेतरी आपल्या मुलांच्या इच्छा तुम्हाला इच्छापूर्ती होताना दिसेल. आपल्या मुलांच्या अनेक दिवसांपासून खोळंबलेल्या इच्छा किंबहुना आपल्या अनेक दिवसांपासून खोळंबलेल्या सर्व इच्छा या महिन्यामध्ये पूर्ण होताना दिसतील. तसे अनुकूल असे योग कुंभ राशीसाठी बनलेले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली एखादी आपली मोठी इच्छा या महिन्यामध्ये अचानक सरप्राइझिंगली आपल्याला पूर्ण होताना दिसेल. कुंभ राशीच्या व्यापारी वर्गासाठी विचार केला गेला असता अत्यंत शुभ फलदायक असा काळ आपल्यासाठी महिन्याचा दुसरा पंधरवाडा विशेषतः 13 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी बनलेला आहे. पार्टनरशिपसाठी जे जातक प्रयत्न करताय व्यापारी वर्गासाठी त्यांच्यासाठी महिन्याचा पहिला पंधरवाडा अनुकूल नाही. त्यामुळे त्यांनी थोडंसं थांबून घेतलेलं बरं आहे. महिन्याचा दुसरा पंधरवाडा त्यासाठी विशेष शुभ फलदायक असेल. कुंभ राशीसाठी महत्त्वाच्या दिवसांचा विचार केला गेला असता आपल्याला 3, 4, 12, 15, 16 आणि 17 फेब्रुवारी हे दिवस अत्यंत शुभ फलदायक आहे. महत्त्वाची कामे या दिवशी आपल्याला करायची आहे. आणि 7,
24 आणि 25 फेब्रुवारी या दिवशी आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. या दिवशी महत्त्वाची कामं करणं कुंभ राशीने टाळावे. ह्या महिन्यासाठी आपल्याला उपायांच्या दृष्टीने विचार केला गेला असता दर शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करण्याचा सल्ला कुंभ राशीला या महिन्यासाठी देण्यात येतोय. शुभम भवतु. पुढच्या व्हिडिओमध्ये मीन राशी फेब्रुवारी 2026. थँक्यू सो मच.